तर या भाषणामध्ये पंतप्रधान कुठले महत्त्वाचे मुद्दे मांडतात यावर आपलं लक्ष असेल। तूर्त पुढच्या रिपोर्टकडे वळूया। खिशाला परवडणारा आणि वेळ वाचवणारा प्रवास म्हणून मुंबईकर लोकल प्रवासाला पसंती देतात। मात्र हाच लोकल प्रवास सध्या मुंबईकरांच्या जीवावर ओढतोय। कल्याणवरून बदलापूरच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये असाच प्रकार घडलाय। वादामुळे एका महिलेने लोकलमध्ये चढलेल्या एका तरुणीला तिचे केस ओढून खाली खेचलं। सुदैवाने लोकल स्लो असल्यामुळे ती दुखापतीपासून थोडक्यात बचावली। पाहूया हा रिपोर्ट। मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकलचा प्रवास दिवसेंदिवस भयंकर होत चाललाय। ही दृश्य आहेत कल्याण रेल्वे स्थानकातली। लोकल पकडण्यासाठीची ही जीवघेणी चढाओढ, पण ही चढाओढ दिवसेंदिवस हाणामारीपर्यंत जाऊ लागलीय। कल्याण स्टेशनवरून बदलापूरला जात असताना लोकल पकडण्यावरून या महिलांमध्ये वाद झाला। आणि लोकल सुरू झाल्यावर प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या महिलेनं या तरुणीचे केस ओढले। लोकल सुरू झाली, पण सुदैवानं ही तरुणी प्लॅटफॉर्मवरच उतरली। काही दिवसांपूर्वी लोकल प्रवासाच्या दरम्यान झालेल्या भांडणातून एक महिला दुसऱ्या महिलेच्या दंडाला चावली होती, तर एकीने दुसरीचा हातही पिरगळला होता, ज्याबाबत पोलिसात तक्रारही दाखल झाली होती। कोणी कोऑपरेट करत नाही एकमेकींना, असं सगळं चाललेलं असतं आणि मारामारी होतच असतात। आत भांडणं, मारामारी, जागेवरून उभं राहणं चालूच असतं। हा सगळा जीवघेणा प्रवास आहे तुमचा। हो, असाच प्रवास करतोय आम्ही। भीती वाटत नाही तुम्हाला? वाटते ना। दररोज करताय, त्याबद्दल काही भीती वाटत नाही का? भीती वाटते, पण घरी पण जायची घाई असते कोणाला। पण माझं तरी मत हेच असेल की लवकरात घाई नाही करायची, आपला जीव महत्त्वाचा आहे, काम तर होतच राहणार ना। म्हणजे लोकांचं बिहेवियर मला असं वाटतं की ते फ्रस्ट्रेशनमधून येतं, कारण का सुविधा एवढ्या चांगल्या नाही आहेत। माझ्याकडून पण कधी कधी फ्रस्ट्रेशन निघतं। मी असं नाही बोलणार की मी मारामारी केली आहे कधी कोणाची, पण दररोज जर तुम्ही एवढं थकून हारून काम करता आणि त्याच्यानंतर तुम्हाला असं लटकून यू कॅन सी इट, तर ती गर्दी कमी नाही होत आणि फॅसिलिटीज बेटर नाही होत। मला तर खूप डिसअपॉइंटेड वाटतं। 31 जानेवारीला सकाळी 8:11 बदलापूर CSMT लोकल पकडताना एका 28 वर्षांच्या तरुणीचा मृत्यूही झाला होता। मध्य रेल्वे असो, पश्चिम रेल्वे की हार्बर रेल्वे, सकाळच्या वेळी ऑफिसला जाण्यासाठी लोकल पकडताना आणि संध्याकाळी पीक आवरमध्ये घराच्या दिशेने धावताना होणारी प्लॅटफॉर्मवरची ही जीवघेणी कसरत रोज मुंबईकर अनुभवतात। मात्र लोकलवरचा वाढत जाणारा ताण अजूनही प्रशासनाला दिसत नाहीये। लोकलचा ताण कमी करण्यासाठी मेट्रो, मोनो अशी स्वप्नही दाखवली गेली। दुपदरी रस्ते चौपदरी, 6 पदरी झाले, एक्सप्रेस हायवे आले, पण लोकलचा प्रवास काही मुंबईकरांची पाठ सोडत नाही। घड्याळाच्या काट्यावर चालणारा मुंबईकर सध्या लोकलच्या वेळापत्रकानुसार चालायला लागलाय, पण लाईफलाईन समजली जाणारी लोकल सध्या मुंबईकरांची डेथलाईन बनतेय। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।